काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या सूर्यामुळे नागरिकांची होरपळ होते। वर्धेत सर्वात जास्त 45 तर अमरावतीमध्ये 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान आता नोंदवलं गेलंय। शिवाय विदर्भात सुद्धा 11 जिल्ह्यात पारा 43 ते 45 अंशांवर राहिला आणि नागरिकांच्या जीवाची काहिली झाली। कोकणासह विविध भागात 40शी पार गेलेला पारा आणि दमट हवामानामुळे संपूर्ण महाराष्ट्रच अक्षरशः आग ओकतोय असं दिसतंय। देशातल्या सगळ्यात जास्त तापमान असलेल्या शहरात अकोला आणि अमरावतीचा समावेश झाला। गेल्या अनेक दिवसांपासून या शहरांचं तापमान सलग 45 अंश सेल्सिअस पर्यंत राहतंय आणि त्यामुळे उन्हाच्या वेळी रस्ते ओस पडतायत असं चित्र आहे। त्यामुळे गरज असेल तरच दुपारच्या वेळी घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलंय। तर वर्धेत अजूनही उन्हाची तीव्रता कायम आहे आणि मागचे 2 दिवस तापमानाला 46.5 अंशांचा टप्पा आता ओलांडलाय। देशामध्ये सगळ्यात जास्त उष्ण शहरात वर्धेचा समावेश होतोय आणि नागरिक इथं उकाड्यानं हैराण झालेत। उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक लिंबू सरबत, ताक, उसाचा रस आणि फळांचे रस घेत आहेत। या वाढत्या तापमानाच्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा परिणाम होणार आहे। वर्ध्यात सूर्य आग ओकू लागला आहे आणि 2 दिवसात तर मात्र वर्ध्याचं जे तापमान आहे 46 अंशावर गेलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर वर्ध्यातील रस्त्यावरची जी मोठी वर्दळ जी असते ती आता मात्र कमी झाल्याचं दिसून येतं। एकंदरीतच पाहता हा वर्दळीचा चौक आहे, मात्र या चौकामध्ये जर आता जर ची स्थितीची जी बघितली तर ही मात्र वर्दळ जी आहे ती कमी झाल्याचं दिसून येतं। सामान्य नागरिक जो आहे तो अशा हातगाडींवर येऊन आपली तहान भागविताना दिसत आहे, शीतपेय घेताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणात ही जी ऊन वाढली आहे त्यामुळे अंगाची काहिली होताना दिसत आहे। एकंदरीतच पाहता या उष्णतेचा आरोग्यावरही मोठा परिणाम होताना दिसत आहे। रुग्णाची संख्या वाढीला लागली आहे, तर लहान बालकं आहे आणि वृद्ध आहे यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं दिसून येतं। एकंदरीतच पाहता लहान जे बालकं आहे यांची ओपीडी जी आहे आता ती मात्र फुल झाल्याचं दिसून येतं। एकंदरीतच पाहता सामान्य नागरिकांनी, वृद्धांनी आणि बालकांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा। वर्धेत सगळ्यात जास्त 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि या वाढत्या तापमानाचा सगळ्यात जास्त परिणाम हा लहान मुलांच्या आरोग्यावर होतोय अशी भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे बालकांना उन्हात नेणं टाळावं असं आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन पावडे यांनी केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी। आपण पाहतोय वर्ध्यात सगळ्यात जास्त जवळपास 46.4 अंश सेल्सिअस तापमान गेलेलं आहे। या तापमानाचा लहान मुलांवर मोठा परिणाम होऊ शकतो। लहान मुलं आणि वृद्ध माणसांवर हा परिणाम होतो, तेव्हा लहान मुलांनी सतत पाणी प्यावं, आणखीन काही उपाय करावे पालकांनी मुलांसाठी। यासाठी बालकांच्या आरोग्याबद्दल डॉक्टर सचिन पावडे यांनी काही आवाहन केलंय। आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण आता काही वेळात समजून घेणार आहोत। नरेंद्र मते यांनी खरं तर या ठिकाणी बालकांची जी ओपीडी आहे त्या ठिकाणी जाऊन डॉक्टरांशी बातचीत केली आणि लहान मुलांचं संरक्षण कसं करावं, उन्हापासून त्यांना कसं वाचवावं यासाठी काही टिप्स त्यांच्याकडनं घेतल्या आणि या सगळ्या प्रकारची काळजी लहान मुलांची वर्धेसारख्या ठिकाणी जिथं 46 पूर्णांकावर तापमान गेलंय तिथं घेणं गरजेचं आहे। वर्ध्यामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याचा जो फटका आहे तो छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बसताना दिसतो आहे। आपल्यासोबत बालरोग तज्ज्ञ सचिन पावडे सर आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं हा जो फटका आहे लहान बालकांना मोठ्यांना कसा बसतोय? मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात उष्णतामान वाढलेलं आपल्याला वर्धा जिल्ह्यामध्ये दिसतं आणि त्याचे दुष्परिणाम हे मोठ्यांपासून लहान मुलांवर सुद्धा होत आहेत। एकाएकी तापमान वाढल्यामुळे मुलांमध्ये एकाएकी उलटी होणे किंवा त्यांना अशक्तपणा येणं, ग्लानी येणे, ताप एकाएकी चढणे, कधी-कधी उष्णतामानामुळे पातळ संडास सुद्धा होते आणि कधी-कधी एकदम जास्त ताप, ज्याला आम्ही म्हणतो हायपरपायरेक्सिया, त्या कंडिशनमध्ये लहान मुलांमध्ये झटके किंवा फिट सुद्धा येऊ शकते। तर यावेळी मुख्यत्वे ही काळजी घ्यायची आहे की शाळांना विनंती आहे की त्यांनी शाळा 11च्या आत आटपून घ्यावा, म्हणजे मुलं 11च्या आत घरी पोहोचले पाहिजे। कारण 11 नंतर तापमानाचा वाढा हा 40च्या वर जातो आणि जवळपास 45 पर्यंत दुपारपर्यंत स्थिरावतो। बाहेर निघताना सैल कपडे घाला, कपडे सहसा पांढऱ्या रंगाचे किंवा शुभ्र असलेले अधिक चांगले, त्यातमधनं आतमध्ये आपल्या उष्णतामान जाणार नाही। सोबतच बाहेर निघताना एक तर निघू नका, निघायचं असेल तर कानाला एखादा पांढरा कापड घालून निघा।
पाणी भरपूर प्या. मोठ्यांमध्ये जवळपास 3 ते 4 लिटर आणि लहान मुलामध्ये 1.5 ते 2 लिटर पाणी हे कमीत कमी पिलं गेलं पाहिजे. नक्कीच बालकांचं जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्यांची काळजी घेण्याचं आव्हान जे आहे डॉक्टर सचिन पावडे यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी, न्यूज 18 मराठीवर. पण धुळे शहरामध्ये उष्णतेचा पारा तब्बल 45 अंशांवर स्थिरावलाय आणि नागरिक हैराण झालेत. वाढतं तापमान आहे आणि त्याच्यामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय. आरोग्य यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वातानुकूलित उष्माघात कक्ष तयार केला गेलाय आणि 10 खाटाही सज्ज ठेवल्या गेल्यात. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केलेले आहेत. गेले 2 आठवडे खरं तर उष्णतेची लाट कायम आहे आणि दुपारी घराबाहेर पडू नये असा सल्लाही दिला जातोय. जिल्हा रुग्णालयातनं आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी. पाहूया. धुळे जिल्ह्यात तापमानाने कहर केला असून धुळे जिल्ह्यातला तापमानाचा पारा हा तब्बल 45 अंशांवर पोहोचलेला आहे. या वर्षातलं सर्वात उच्चांकी तापमान हे सध्या धुळे जिल्ह्यात आहे आणि या वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका देखील आता वाढलेला आहे. आणि याच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी किंबहुना उपचार करण्यासाठी धुळ्यातल्या सामान्य रुग्णालयामध्ये यंत्रणा सज्ज झालेली आहे. आपण आहोत धुळ्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो हे उष्माघात कक्ष आणि या उष्माघात कक्षामध्ये संपूर्ण जी यंत्रणा आहे या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे. संपूर्ण वातानुकूलित असं ही सगळं उष्माघात हे कक्ष या ठिकाणी त्याची निर्मिती करण्यात आली आणि या धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील उष्माघात कक्षामध्ये तब्बल 10 बेड जे आहेत ते या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि उष्माघाताचा धोका किंवा ज्यांना लागण झालेली त्या रुग्णांवरती या ठिकाणी खरं तर उपचार करण्यात येणार आणि या उपचारासाठी या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये संपूर्ण औषध सामुग्री जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते. सगळी यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे. विशेष करून ही जे कक्ष हे संपूर्ण वातानुकूलित आहे आणि 10 खाटांची क्षमता असलेल्या या उष्माघात कक्षामध्ये संपूर्ण यंत्रणा अत्याधुनिक यंत्रणा तर असणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षित कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत आणि 24 तास वातानुकूलित या कक्षामध्ये उष्माघाताची लागण झालेल्या रुग्णांवरती खरं तर उपचार करण्यात येणार आहेत. गेल्या 2 आठवड्यांपासून खरं तर धुळे जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर तापमानाचा पारा हा 40 अंशांवरती होता. मात्र गेल्या 2 दिवसांपासून तापमान जे ते 45 अंशांवर जाऊन पोहोचलेलं आहे. उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होते आणि त्यामुळेच उष्माघाताचा जो धोका आहे तो देखील वाढलेला आहे. आणि या सगळ्यांपासून बचाव करण्यासाठी खरं तर या उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. धुळ्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सध्या स्थितीमध्ये 10 बेडचा या ठिकाणी उष्माघात कक्ष जरी असला तरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी उष्माघात कक्षांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे गरज असेल तरच उन्हामध्ये घराबाहेर पडा. विशेष करून 12 ते 3 या काळामध्ये घराबाहेर पडणं टाळा अशा पद्धतीचा जो सल्ला आहे तो या ठिकाणी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, विशेष करून गरज असेल तरच घराबाहेर पडा. दीपक बोरसे, न्यूज 18 मराठी, धुळे. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मागचे काही दिवस उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे आणि तापमान तब्बल 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. एप्रिल महिन्यामध्ये हे आतापर्यंत सगळ्यात जास्त तापमान आहे आणि त्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत. वाढत्या उष्णतेचा फटका आता पाळीव जनावरांना बसतोय. गोंदियातल्या गौशाळेमध्ये हजारो गायींसाठी हिरव्या मॅट्स, पंख्यांची व्यवस्था केली गेली आहे आणि दिवसातनं 2 वेळा आंघोळही त्यांना घातली जाते. जनावरांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांचीही नेमणूक केली गेली आहे.